नमस्कार मंडळी, मी देवकी तुम्हा सर्वांचे चवीचे खवय्ये या माझ्या कुकिंग चॅनलवर मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला आषाढी वारी स्पेशल माझ्या आजीच्या पद्धतीने गुळाची मऊ लुसलुशीत तितकीच खुसखुशीत दशमी बनवून दाखवणार आहे। 7 ते 8 दिवस टिकेलही आणि चव पण जशीच्या तशी। माझी आजी वारीला जायची तेव्हा ही दशमी हमखास बनवायची। पिठात फक्त एक जिन्नस टाकायची जेणेकरून दशमी मऊ लुसलुशीत तितकीच खुसखुशीत आणि चवदार व्हायची। चला तर मंडळी, बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करू। अगोदर एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे। जर तुम्हाला चिरून घ्यायचं नसेल तर तुम्ही किसून घेतलं तरी चालेल। आता याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। ही झाली 1 वाटी आणि ही झाली अर्धी वाटी। माप तुम्ही फक्त एकाच वाटीचं ठेवायचं। इथे कप घ्या किंवा वाटी घ्या, कोणत्याही एका भांड्यानं माप घेतलं ना रेसिपी अजिबात चुकत नाही, परफेक्ट बनते। तर गुळाला आता चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये ढवळून एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि जर तुम्हाला हे असं काळ्या प्रकारचा गुळ वापरायचा नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा गुळ सुद्धा इथे वापरू शकता, नसेल तर तुम्ही साखरेचा सुद्धा इथे वापर करू शकता। तर इथे एक पॅन किंवा कढई घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला वितळून ठेवलेला हा गूळ घ्यायचा आहे। असं शोधून घ्यायचा एका गाळणीने, कारण जो कचरा आहे तो गाळणीच्या वरती राहतो। आता या गुळाच्या पाण्यामध्ये थोडेसे काही जिन्नस मिक्स करायचे आहेत आपल्याला। त्यासाठी 1 चमचा पांढरे तीळ घेतली आहे आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा वेलची पावडर घेतली आहे, सोबतच अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली आहे। आता आणखीन सुगंध वाढण्यासाठी आपल्याला थोडीशी जायफळाची किसून घालायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी पण चालेल। आता या सर्व जिन्नसांना आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे ढवळून असं एकजीव करून घ्यायचा आहे आणि असं चांगल्या प्रकारे एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला छानशी अशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे। तर मंडळी, इथे गुळाच्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपल्याला एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। ज्या वाटीनं गुळ घेतला होता त्याच वाटीनं आपल्याला पीठ घ्यायचे आहे। आता यासोबतच अर्धी वाटी एकदम बारीक रवा आहे आणि जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड रवा असेल तर जाड रव्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ शकता। आणि जर तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर तुम्ही अर्धी वाटी ज्वारीच्या पिठाचा सुद्धा इथे वापर करू शकता। तर मंडळी, इथे माझी आजी एक सिक्रेट जिन्नस वापरायची दशमी एकदम खुसखुशीत होण्यासाठी। तो जिन्नस आहे 1 चमचा बेसन। आता इथे चव बॅलन्स राहण्यासाठी फक्त चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि या सर्व पिठांना चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। तर आता पीठ चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत, तर थोडा वेळ या पिठाला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। तर इथे मस्त अशी गुळाच्या पाण्याला छानशी उकळी आलेली आहे। तर उकळी आल्याच्या नंतर आपल्याला फक्त 1 चमचा तूप टाकायचा आहे, कारण की तूप टाकल्यामुळे दशमी आपली मऊ लुसलुशीत तर होतेच आणि खुसखुशीत सुद्धा तितकीच होते। आता चांगल्या प्रकारे तुपाला सुद्धा या पाण्यामध्ये आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। तर इथे पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे। उकळी आल्याच्या नंतर आपल्याला जास्त वेळ लावायचा नाही, लगेच पुढची कृती करून घ्यायची। आता उकळून घेतलेलं पाणी या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्ण पाणी एकदम टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगल्या प्रकारे चमच्यानं असं एकजीव करून घ्यायचं आहे। शक्यतो लाकडीच चमच्याचा वापर करा तुम्ही, नसेल तर लाटण्याचा सुद्धा वापर करू शकता। आता गुळाचं पाणी या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ आणि रवा चांगल्या प्रकारे फुलण्यासाठी आपल्याला झाकण लावून फक्त 5 ते 10 मिनिटापर्यंत हे थंड होण्याची वाट पाहायची। तर इथे 10 मिनिट झालेले आहेत आणि हलकसं पीठ हाताला गरम लागते तोपर्यंतच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता थोडंसं पीठ सैल आहे, म्हणजे हाताला थोडंसं चिटकत आहे। तर काय करायचं आहे, आता आपल्याला इथे एक 2 ते 3 चमचे पीठ कोरडं असं वरतून टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा आहे। मळून मऊसूत मळल्यामुळे ना दशम्या एकदम खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत होतात। आणि जर तुमचं पीठ जर जास्त प्रमाणात कोरडं पडलं असेल तर तुम्ही 5 ते 6 चमचे पाण्याला चांगल्या प्रकारे गरम करून यामध्ये तुम्ही वापरू शकता। आणि जर जास्त सैल झालं असेल तर मी तुम्हाला पहिलेच दाखवले कोरडं पीठ वापरायचं आहे। तर इथे जास्त सैल ना जास्त घट्ट असं पीठ चांगल्या प्रकारे मी मध्यम टाईपचं मळून घेतलेले आहे। आता या पिठामध्ये आपल्याला एक छोटासा उंडा काढून घ्यायचा आहे। तर इथे एका पोळीपाटावर असं कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि उंड्याच्या खालतून आणि वरतून दोन्ही साईडला आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि उंड्याला चांगल्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे। आता थोडासा पसरून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे अर्धा चमचा असं वरतून तूप टाकायचं आहे, कारण आपण घडीची दशमी करतोय। 2-3 पदर सुटण्यासाठी आपल्याला असं तूप लावून घ्यायचं आतून आणि प्रत्येक घडीला, म्हणजे पहिल्या घडीला पण लावलं, आता दुसऱ्या घडीला पण लावलं आणि आता असं चांगल्या प्रकारे आपल्याला दाब देऊन ह्याचा उंडा चांगला असा बनवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करून अशी दशमी बनवू शकता। आता राहिलेलंच पीठ आणखीन असं खालतून आणि वरतून दोन्ही साईडला आपल्याला लावून घ्यायचं आहे उंड्याला। आणि जसं तुम्हाला गोल आकाराची लाटायची असेल तर तुम्ही गोल आकाराची लाटा, नसेल तर उंड्याच्या साईडची म्हणजे त्रिकोणी उंडा झालेला त्या टाईपमध्ये लाटलं तरी चालेल, पण मी याला गोल लाटून घेते।
मस्त अशी गोलाकार दशमी मी तयार करून घेतलेली आहे. आणि रोजची चपाती कशी असते त्यापेक्षा थोडीशी जाड टाईपची ठेवलेली आहे. जाड असली ना जास्त खुसखुशीत होते, म्हणून इथं आपल्याला दशमी थोडीशी जाडच करून घ्यायची आहे आणि 7 ते 8 दिवसापर्यंत आरामात टिकते. आता पूर्ण दशमी आपल्याला ह्याच साईजच्या बनवून घ्यायच्या आहेत आणि दशम्या लाटून झाल्या की लगेच भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे दशमी भाजण्यासाठी हा मी नॉनस्टिक तवा घेतला आणि तव्याला चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे. काहीच तूप तेल न वापरता आधी मी दशमी एका साईडनं भाजून घेणार आहे. आणि जर तुम्ही लोखंडी तवा वापरत असाल तर खालच्या साईडनं थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्या, कारण गुळाची दशमी बनवते थोडीशी चिटकली जाईल. नसेल नॉनस्टिक पॅन वापरत असाल तर तेल तूप लावायची गरज नाही. आणि चांगल्या प्रकारे याला मंद आचेवर एका साईडनं भाजून घेऊ. तर मंडळी 20 ते 30 सेकंद झालेले आहेत. दशमीला असं उलटून घ्यायचं आहे आपल्याला आणि उलटून घेतल्याच्या नंतर अर्धा चमचा तूप किंवा तेल असं लावून घ्यायचं आहे. मी इथे तुपाचाच वापर करते दशम्या बनवण्यासाठी. आता आलटून पलटून आपल्याला दोन्ही साईडने याला चांगला कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मस्त असा आलटून पलटून दोन्ही साईडनं डाग परेपर्यंत मी दशमीला भाजून घेतलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, या दशमीला बाजूला काढायचा आणि राहिलेल्या शिल्लकच्या दशम्या आपल्याला लगेच भाजून घ्यायचे. तरी ते पूर्ण दशम्या आपल्या तयार झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजेच की जेवढं प्रमाण मी तुम्हाला दाखवलेले आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही 10 ते 11 दशम्या आरामात बनवू शकता. माझी आजी वरती असा लोण्याचा गोळा ठेवायची, मग ती दशमी खायची. पण आता आपल्याकडे लोण्याचा गोळा नाही, त्यामुळे आपण अशीच खाल्लं तरी पण चालेल. तुम्ही बघू शकता काय मस्त असे लेअर सुटलेले आहेत. आणि जर यापेक्षा तुम्ही जाड लाटलात ना त्याला आणखीनच लेअर सुटतात. आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी आणि तितकीच खुसखुशीत आणि लुसलुशीत 8 ते 10 दिवस टिकणारी दशमी तयार झालेली आहे. तर मंडळी, ही दशमीची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी जरा सुद्धा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.